आत्ताची सगळ्यात मोठी बातमी मित्रांनो, लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळाला, 10वा हप्ता मिळाला. आता 11वा हप्ता लगेच वाटप सुरू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा. तुम्हाला सगळ्यांना मेसेज आलेत का? पटापटा कमेंट्स करा. बघा, 3 मेला एप्रिलचा हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे. 3 शनिवार होता, रविवारी 4 तारीख, 5 तारीख सोमवारी, 6, 7 आणि 8 परत आज 8 तारखेला वाटप सुरू झालेलं आहे. ज्यांना पैसे आले नाही त्यांनी कमेंट करा, ज्यांना पैसे आले त्यांनी पण कमेंट करा, पटापटा कमेंट करा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा. ज्या लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळाला म्हणजे 10वा हप्ता मिळाला, अशा लाडक्या बहिणींना 11वा हप्ता लगेच वाटप सुरू होणार आहे. आज मेचा हप्ता सुरू होणार आहे, कारण तुम्हाला माहिती आहे मदर्स डे आहे. 11 तारखेला मदर्स डे आहे. त्यानिमित्तानं 8, 9, 10, 11 असे 3 दिवस वाटप होणार. 72 तास हा वाटपचा कार्यक्रम हा सुरूच राहणार आहे. लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी 11 तारखेला मदर्स डे असल्यामुळं सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे. मेचा 11वा हप्ता 11 तारखेला देण्याचं सरकारनं हा आता ठरवलेला आहे. पटापटा कमेंट्स करा की कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता आलेला आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता आलेला नाही. कारण खूप महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत त्यांचं काय होणार मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जर तुम्हाला एप्रिलचा हप्ता आला असेल तर तुम्हाला मेचा हप्ता येणार का हेही सांगणार आहे. बघा, अर्ज पडताळणी झालेली आहे. एप्रिलचा हप्ता वाटप झालेला आहे. ज्या लाडक्या बहिणींना अजूनही पैसे आलेले नाहीत त्यांच्याकडे आजचा दिवस आहे. जर तुम्हाला आज पैसे आले तर समजून जा तुमचं नाव यादीत आहे. आणि तुम्हाला आज पैसे आले तर 100% मेचा हप्तासुद्धा तुम्हाला लगेच उद्या मग तुम्हाला वाटप होणार आहे. कारण मेचा हप्ता आजपासून वाटप सुरू होणार आहे. 8, 9, 10, 11 असे 4 दिवस वाटप होणार आहे मदर्स डेमुळं. तुम्ही मला कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे मी तुम्हाला जिल्ह्यांची नावं सांगतोय. बघा, जिल्हे काही महत्त्वाचे सांगतोय. पुणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, तिकडं वगैरे तर लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, जालना, ठाणे, अकोला, अमरावती अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून ही जी सुरुवात आहे ती होणार आहे. तुम्ही बघितलं असेल की एप्रिलचा हप्ता 1,500 रुपये 3 मेपासून वाटप सुरू होतं. 3, 4, 5, 6 आणि 7 असे ते 4 ते 5 दिवस वाटप सुरू होतं. आता सरकारने याच्यामध्येच मोठा निर्णय घेतलेला आहे की एप्रिलच्या हप्त्याला उशीर झाला मग मेच्या हप्त्याला उशीर करू नये, म्हणून त्यांनी लगेचच निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला माहिती आहे सध्याची परिस्थिती, पटापट कामं करण्याचं काम सरकार करणार आहे. सरकारचं असं म्हणणं आहे की आम्हाला आर्थिक बजेटचं नियोजन करायचं होतं. नवीन वर्ष होतं, आर्थिक वर्ष, त्यामुळं एप्रिलच्या हप्त्याला उशीर झाला, त्यामुळं माफ करा. परंतु आता मेचा जो हप्ता आहे त्याच्यासाठी आमच्याकडे सगळं व्यवस्थित आहे. कारण एप्रिल महिन्यात आम्ही अर्ज पडताळणी केली होती. तुम्हाला माहिती आहे अर्ज पडताळणीला भरपूर लाडक्या बहिणी बाद केल्या गेलेल्या आहेत. 30 ते 40 लाख लाडक्या बहिणी बादसुद्धा झालेल्या आहेत. ज्यांना पैसे आलेले नाहीत एप्रिलचे त्यांनी पटापट कमेंट करा, कारण कदाचित तुम्हाला मेचा हप्ता देखील येणार नाही. कारण जर तुम्ही कमेंट्स केलं तर पटापटा तुमचं सरकारपर्यंत जाऊ शकतं. त्यामुळं तुम्ही पटापटा कमेंट्स करा. ज्यांना पैसे आलेत त्यांनी सुद्धा कमेंट्स करा. कारण जर तुम्ही कमेंट नाही करत तर प्रॉब्लेम असा होतो की सरकारला समजत नाही की तुम्हाला पैसे आलेत का नाही. आणि ज्यांना पैसे आले त्यांनी सुद्धा कमेंट करा. आणि खास करून पैसे आले आणि तुमचा जिल्हा कोणता आहे हे पटापट लिहून पाठवा. कारण जिल्ह्यावाईज सरकार तिथं नियोजन करत असतं. तर तुमचं सुद्धा जिल्हा तिथं जा वापस करण्याचं जर तुम्हाला वाटत असेल तर ते करा. आणि चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा. खूप महत्त्वाचे अपडेट्स मी तुम्हाला देत आहे. बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे. मेचा हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे. सगळी घोषणा झालेली आहे. आता मदर्स डे निमित्त तुम्हाला माहिती आहे लवकरच 11 तारखेला मदर्स डे असतो. त्यामुळे सरकारचं नियोजन आहे की एप्रिलला उशीर झाला मग आता मेला करायचा नाही. तुम्ही म्हणाल किती रुपये मिळणार? मेचा हप्तासुद्धा लाडक्या बहिणींनो 1500च मिळणार आहे, 2100 रुपये मिळणार नाही. पण ज्या लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता आला नाही त्यांना 3000 रुपये मिळतील. आणि ज्या लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता आला आहे त्यांना 1500 रुपये मिळतील. गॅस सिलेंडरचे वाटपसुद्धा आजपासूनच सुरू होणार आहे. लक्षात घ्या, गॅस सिलेंडरचे सुद्धा वाटप लाडक्या बहिणींनो आजपासूनच वाटप होणार आहे. म्हणजे तुम्हाला 1500 रुपये आणि गॅसचे 2400, आपण जर 2500 धरले तरी तसं 4000 रुपये त्याचे. आणि जर तुम्हाला एप्रिलचा हप्ता आला नसेल तर 3000 ते आणि 2400 म्हणजे 5400 रुपये हे वाटप होणार आहे. आता आधी तटकरे मॅडम यांनी तुम्हाला सगळे डिटेल माहिती सांगतायत. व्हिडिओ संपूर्ण पहा. लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास
36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही। जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या वर्षी सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीने कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला 1,500 रुपये की 2100 रुपये नेमकं महिलांना की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे। डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल। 36,000 कोटींची तरतूद जी आहे पहिले वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे। आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीने ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते। त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे। स्क्रुटिनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांनी स्वतःहून सोडलेले आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना, या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार? जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं होतं, पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात। आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो। नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात। संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो। त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही। या व्यतिरिक्त 4 चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत। त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होत राहील।